कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर गोळीबार, एकाचा मृत्यू तर 12 पर्यटक गंभीर जखमी. टीआरएफ नावाच्या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. पहलगाममधील दहशतवाद्यांच्या गोळीबारात 2 महाराष्ट्रातील पर्यटक जखमी. माणिक पाटील आणि एस भालचंद्रू अशी जखमींची नावं. सैन्याकडून परिसरात सर्च ऑपरेशन. अमित शहा जम्मू काश्मीरकडे रवाना. पहलगाममध्ये जाऊन आढावा घेणार. पंतप्रधान मोदींचा शहांशी फोनवरून संवाद. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करू, शहांची प्रतिक्रिया. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध. हल्ल्यामागील लोकांना सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचा ट्विट. हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती. सुधारित शासन निर्णय जाहीर करणार. हिंदी भाषा बंधनकारक असणार नाही. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा कुटुंबियांसोबत परदेशी दौऱ्यावर. 4 मे रोजी ठाकरे भारतात परतणार. दोन्ही भाऊ मुंबईत परत आल्यानंतरच पुढील चर्चेची शक्यता. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी कार्यकर्ते आग्रही. अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या. पार्ले पंचम तर्फे शिवसेना भवनासह कलानगर परिसरात बॅनरबाजी. राजकारणामुळे नाती तुटत नसतात. ठाकरे बंधूंच्या युतीचा विषय जिवंतच राहणार. राज ठाकरेंसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक. संजय राऊतांकडून स्पष्ट. मुंबईमधल्या सर्व लँडस्कॅमचे बादशहा उद्धव ठाकरे. भाजपच्या कार्यशाळेमध्ये आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका. युगेंद्रची माझ्याशी किंवा अजित पवारांशी तुम्ही तुलना करता कामा नये. युगेंद्र पवारांच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या युवकांना शरद पवारांचा सल्ला. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी शरद पवार, सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार एकत्र. तर जनतेच्या कामासाठी सरकार प्रतिनिधींशी बोलणं चुकीचं नाही. बैठकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया. आमच्याकडे 237 आमदार. युतीमध्ये राहायचं नसणारे बाहेर पडतील. अतुल सावेंचं वक्तव्य. तर सावेंनी माज करू नये. शिंदेंच्या चेहऱ्यामुळे बहुमताचा आकडा पार केला. बाबूराव कदम यांचं प्रत्युत्तर. राज घनवट यांची पत्नी मनाली घनवट यांचं आकस्मिक निधन. हा मृत्यू नाही तर आत्महत्या, असं जवळच्या लोकांचं म्हणणं. दमानी यांचा ट्विट करत निशाणा. राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांमध्ये डायरेक्टर. मला कुणावर संशय नाही. धमकी प्रकरणी जिशान सिद्दीकींची प्रतिक्रिया. काल मेलद्वारे जिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी. देशमुख हत्या प्रकरणी बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डेंचा जबाब समोर. कराड तुरुंगात पण त्याच्या समर्थकांची दहशत कायम. कराड समर्थकांनी कोर्ट परिसरातही दडपण टाकण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख. काँग्रेसला धक्का. माजी आमदार संग्राम थोपटे भाजपत. बावनकुळे रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. भोर, राजगड आणि मुळशीतील पदाधिकारी सुद्धा भाजपत. गर्भवती मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाप्रमाणेच मणिपाल, सूर्या आणि इंदिरा आयव्हीएफ रुग्णालयांना अहवाल सादर करावा लागणार. अहवालानंतरच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अंतिम निर्णय देणार. विदर्भात 24 एप्रिलपर्यंत सलग 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. चंद्रपुरात सर्वाधिक 45 आणि अमरावतीमध्ये 44 अंश सेल्सिअस तापमान. तर गोंदियामध्ये दुपारी ट्रॅफिक सिग्नल बंद असतील. एप्रिलच्या मध्यावरच राज्यात पाणी टंचाईच्या झळा. विहिरीतील पाण्याने तळ गाठल्यामुळे वणवण भटकण्याची वेळ. काही ठिकाणी टँकरच्या फेऱ्या सुरू. तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न भीषण. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.